निलेश घावळे प्रकरणामध्ये काही आपण वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या होत्या. त्याची आपली एक टीम जी आहे तपास कामी, त्याचं जे मूळ गाव आहे सोनेगाव, तसेच त्याचे मामाचं गाव जे आहे त्या गावात आपल्याला माहिती मिळाली की त्या ठिकाणी गुन्ह्यात वापरलेली जी गाडी आहे 8055 किंवा ते बॉस असे कन्वर्ट केलेली ती गाडी त्या ठिकाणी आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आपली टीम त्या ठिकाणी गेली, सर्च केलं तर ती गाडी एका शेतामध्ये लपवलेली आपल्याला आढळून आली. ते पंचनाम्यामध्ये पंचनामा करून ती गाडी सीज करण्यात आलेली आहे. ती गाडी बॉस ही नंबर प्लेट होती त्या ठिकाणी गाडीवर, ती एक गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केलेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये निलेश घावळेचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी किंवा रिवोक करण्यासाठी आपण माननीय न्यायालय आणि रिजनल पासपोर्ट ऑफिस या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं होतं. तर रिजनल पासपोर्ट ऑफिसरनी त्यांना पासपोर्ट ॲक्ट कलम 10 अन्वये त्याचा जो पासपोर्ट आहे तो रिवोक केलेला आहे किंवा रद्द केलेला आहे. अशा या 2 अपडेट आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला काही माहिती मिळाली होती की जामखेड आणि आसपासच्या परिसरामध्ये एक निलेश घावळे त्याच्या पूर्ण कुटुंबाच्या सदस्यांनी एक 14-15 ज्या अशा खरेदी आहेत किंवा व्यवहार आहेत, जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार आहेत, ते सुद्धा आपल्याकडे त्याची माहिती मिळाली. त्याचे काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे येत आहेत, त्याची स्क्रुटनी सध्या सुरू आहे, त्याचे नंतर अपडेट आपल्याला कळतील. गाडी जप्त केलेली आहे ती कुणाच्या नावावर नेमकी आहे आणि अजून अशा काय गाड्या आहेत का 8055 नावाच्या ज्या 8055 नावाच्या अजून व्हेकल्स आहेत, त्याच्यावर सुद्धा वर्कआउट सुरू आहे. ही जी गाडी आपण सीज केली आहे ते त्याचाच आरोपी जे आहे तोंडे याच्या नावावर ती गाडी असल्याचे दिसून येत आहे. परंतु हा संपूर्ण गाड्या ज्या आहेत दुसऱ्याची जरी नाव असल्या तरी हा निलेश घावळे त्याची सर्व गँग हे गाड्या वापरत होत्या. आपल्याला पूर्वीच्या स्टेटमेंट्सवरून काही व्हिडिओज आहेत त्याच्यावरून आपल्याला निष्पन्न होत आहे. आतापर्यंत किती गाड्या जप्त केल्या या प्रकरणात? अद्याप आपण 4 व्हेकल्स सीज केले आहेत. अजूनही काही व्हेकल्स आहेत, काही त्याचे साथीदार आहेत त्याच्याकडे व्हेकल आहेत, त्याच्यावर सुद्धा वर्कआउट पोलिसांचं सुरू आहे. गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा गाडीमध्ये काय आढळून आलेलं आहे? गाडीमध्ये त्याची नंबर प्लेट त्यांनी काढून ठेवली होती, ते 8055 ते आपल्या पंचनाम्यात त्या सगळ्या गोष्टी सगळ्या जप्त केलेल्या आहेत आणि हे एकदम कन्सिल असे करून ठेवली होती, कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने गाडी लपवून ठेवली होती. गाडी शेतात होती, शेतातून आपण ते जप्त केलेली आहे. आता ही गाडी जी आहे ते इंजिन आणि चेसिस नंबरवरून आपल्याला ती गाडी तोंडेच्या नावावर आहे. आता हे 8055 नंबर आहे, त्याचे सर्व जर डुप्लिकेट नंबर असेल त्याच्या सुद्धा पुढची नक्कीच कारवाई याच्यामध्ये केली जाईल. सर, टोटल 10 ते 11 गुन्हे घावळेवर आतापर्यंत आपल्या झोनमध्ये वारजे असलेले पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. एकूण 4 ते 5 आरोपी अजूनही त्या टोळीचे फरार आहेत. त्यासाठी काय प्रयत्न करताय? असे किती आरोपी फरार आहेत? याच्यामध्ये बरेच ह्या टोळीतले आरोपी फरार आहेत. तर स्वतः निलेश घावळ जो आहे मेन गँग लिडर, त्याचा भाऊ आहे सचिन घावळ, बाकी त्याच्यासोबतचे अजून काही गुन्हेगार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये वाटलेले आहेत. ह्यांना आरोपी अटक करण्यासाठी वेगवेगळे आपण पथक तयार केले आहेत. क्राईम ब्रँचची पण टीम याच्यावर वर्कआउट करते, पोलिसांची पण याच्यावर टीम वर्कआउट करते आणि ती लवकरच आरोपी याच्यामध्ये आपल्याला ताब्यात येतील. दुसरं याच्यामध्ये आता त्याच्या भागात त्याच्या गावाकडे किंवा असे काही बरेच असे प्रकरण आहेत किंवा जमिनीचे व्यवहार आहेत. तर त्या सर्वांना पण विनंती आहे किंवा आव्हान आहे पोलिसांमार्फत की कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वश्रेष्ठ हा कायदा आहे आणि असं तुमच्या बाबतीत काही झालं असेल, चुकीच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी घडल्या असतील किंवा काही तुमच्या काही जमिनीच्या व्यवहाराबद्दल काही झालं असेल तर पोलिसांकडे तुम्ही नक्की या. स्थानिक पोलीस स्टेशन असेल किंवा पुणे पोलिसांकडे असेल तुम्ही या, तक्रार द्या. त्या सर्वांची दखल पोलीस नक्कीच या ठिकाणी घेईल आणि आपल्याला न्याय देण्याचा 100% प्रयत्न. ज्या टीम पाठवल्या त्या कुठं पाठवल्या? बाहेर, राज्याच्या बाहेर पाठवल्या, राज्यात आहे किंवा राज्यातल्या कुठल्या जिल्ह्यात, असं काही लोकेशन? ज्याचं आपलं लोकेशन काही ठिकाणचं वेगवेगळ्या ठिकाणचं येत आहे, त्या सर्व ठिकाणी आपल्या टीम्स आहेत. अजूनही काल परवा दिवशी आपली टीम त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल किंवा नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा बाकीच्या पण जिल्ह्यामध्ये टीम्स वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, पाठवल्या आहेत. याच्यामध्ये काही आउटपुट्स आपल्याला मिळत आहेत, त्याच्यावर पोलिसांचं वर्कआउट सुरू आहे. पासपोर्ट रिवोकिंग संदर्भात प्रोसेस राहिलेली काय? पासपोर्ट रिवोकची ऑर्डर रिजनल पासपोर्ट ऑफिस यांनी केलेली आहे आणि तो रिवोक पासपोर्ट ऑफिसरने तो त्याचा पासपोर्ट केलेला आहे. आता रद्द झाला पासपोर्ट, तर याच्या पुढे मग नेमकं काय? निलेश घावळ हा आता परदेशामध्ये आहे, तो जो पासपोर्ट रद्द केलेला आहे त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा मग आपल्याकडून काय कारवाई केली जाणार? आता ज्या फॉरेन एजन्सी आहेत किंवा तिथल्या गव्हर्नमेंटच्या असेल त्याच्यावर त्याचं वर्कआउट ते सुरू करतील. परंतु आपल्याकडे LOC ओपन आहे, ब्ल्यू कॉर्नर नोटीस पण आपण इश्यू केलेला आहे, पासपोर्ट पण त्याचा रद्द केलेला आहे. तर ज्या काय कायदेशीर गोष्टी आपल्याकडे पोलिसांच्या हातामध्ये आहेत किंवा अधिकार आहेत त्याप्रमाणे पोलिसांनी याच्यावरती वर्कआउट ऑलरेडी सुरू केलेला आहे.
सर ते HDFC बँक मध्ये जे खातं ओपन केलेलं होतं काही दिवसांपूर्वी त्या संदर्भात काय पत्रव्यवहार आहे का काय नाही, त्याच्यामध्ये? याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, त्याचा जो साथीदार आहे अमोल लाखे आणि दुसरा एक विकी चव्हाण वगैरे आहेत, अजून काही त्याचे साथीदार त्या भागात आहेत. तर आपल्याला काही बँक अकाउंटची माहिती मिळाली. याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अकाउंटवरती जवळपास 10 ते 12 कोटीचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. त्या बँकेच्या अकाउंटवरून निलेश घायवळला सुद्धा काही पैसे दिले गेलेले अशी प्रथमदर्शनी आपल्याकडे माहिती मिळते आहे. तसेच दुसरे HDFC अकाउंट सुद्धा आपल्याला मिळाले. अजून सुद्धा अकाउंटची आपल्याला माहिती येत आहे. आणि ती जी अमोल लाखे आहे त्यातला आरोपी आहे त्याच्या अकाउंटवर काही याच्या अकाउंटवर सुद्धा पैसे गेलेले असं दिसत आहे. तो सुद्धा तपास पॅरलल आपला सुरू आहे. ते 10 फ्लॅट सील करायला सांगितले होते, आपण सील केले? ते सर्व फ्लॅट आपण या ठिकाणी सील केलेले आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांचं स्टेटमेंट सुद्धा झालेलं आहे. जे एक्स्टॉर्शनमध्ये ते फ्लॅट घेतले होते त्या ते फ्लॅट सील केलेल्याचं कारवाई सुरू आहे. काही फ्लॅट सील केलेले आहेत, काही 1-2 राहिले आहेत, ते सुद्धा 1-2 दिवसामध्ये ते फ्लॅट सील होते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.